काय बघत होतो आपण मंगलाष्टक स्तोत्रमध्ये पहिला श्लोक बघत होतो ना. त्याच्यात काय सांगितलं होतं की अरिहंत जे की इंद्रांच्या द्वारे पूजित आहेत असे ते अरिहंत माझ्यासाठी मंगल आहेत किंवा ते माझं मंगल करोत. दुसरं सांगितलं होतं सिद्धांचं विशेषण काय घेतलं होतं. आवाज येतोय का माझा? हो येतोय. तर सिद्धांचं विशेषण काय घेतलेलं सांगा. जे सिद्धीचे ईश्वर आहेत, स्वामी आहेत असे त्या सिद्धांना असे ते सिद्ध माझ्यासाठी मंगल आहेत. तिसरं घेतले होते उपाध्याय आचार्यांचं विशेषण काय घेतलं. आचार्य माझ्यासाठी मंगल आहेत. कसे आचार्य? जे सिद्धांताचे सुपाठक आहेत, स्वतः जे सिद्धांताचे ज्ञाता आहेत असे ते आचार्य माझ्यासाठी मंगल आहेत. आणि पुढं उपाध्याय जे की आचार्य कसे घेतले, जिनशासनाचे उद्धारक घेतले. आणि उपाध्याय जे आहेत ते सिद्धांताचे सुपाठक आहेत. आणि मुनिवर जे आहेत ते रत्नत्रयाची आराधना करणारे आहेत. असे ते पाचही परमेष्ठी माझ्यासाठी मंगल स्वरूप आहेत आणि त्यांना मी नमस्कार करतो, त्यांचं मी स्मरण करतो असं म्हणून एक त्याच्यामध्ये सांगितलं की असे ते अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय आणि साधू माझ्यासाठी मंगल आहेत, ते माझं मंगल करोत असं सगळं त्याच्यामध्ये आपण बघितली होती प्रस्तावना. मग ते अरिहंत सिद्ध जे सिद्धीचे ईश्वर आहेत असं विशेषण घेतलं. तर सिद्धी आपल्याला कशाची करायची आहे. ज्याला ज्याची सिद्धी करायची आहे त्याच्यावर अवलंबून आहे की ते सिद्ध तुमच्यासाठी आदर्श आहेत की नाही. नाहीतर कोणी संसाराची सिद्धी करायला बसला आणि त्या सिद्धांना नमस्कार करायला गेला तर म्हणजे काय म्हणायचं होतं की जे त्यांनी प्राप्त केलेलं आहे अशी ती अनमोल गोष्ट ज्याला प्राप्त करायची आहे त्याच्यासाठी ते सिद्ध ईश्वर आहेत. नाहीतर आपण विषय भोगाची वासना करणार, त्याची इच्छा करणार आणि जर अरिहंत सिद्धांकडे आपण नमस्कार करायला गेलो म्हणजे देवाकडे जायचं आणि तुम्ही काय करताय की माझा संसार चांगला चालू दे किंवा काय धंद्यात यश येऊ दे किंवा तुमचं काय मार्क चांगले पडू दे असले वगैरे याचना करून जर आपण देवासमोर गेलो तर त्या सिद्धीची प्राप्ती आपल्याला होणार नाही आहे. मग सांगतायत म्हणून की जो सिद्ध स्वभाव आहे त्या स्वभावाला ज्यांनी प्राप्त केलेला आहे असे ते सिद्ध माझ्या सिद्धीसाठी ईश्वर आहेत. म्हणजे मला ती सिद्धी व्हावी प्राप्त ह्याच्यासाठी ते माझ्यासाठी आदर्श आहेत असं तिथे त्यांनी त्यांचं विशेषण दिलंय. म्हणून देवाकडे जेव्हा जातो त्यावेळेस जसं म्हणलं ना की डॉक्टरकडे जातो तर आपण एक आपलं समर्पण आहे त्या डॉक्टराच्या विषयी. जसं की हा डॉक्टर म्हणजे माझ्यासाठी देव आहे असं तुमची भावना असते का नाही. जेव्हा जाता तेव्हा काय डॉक्टरांच्या समोर जातो त्यावेळेस तिथं तुमची पूर्ण डिवोशन असतं त्यांच्याविषयी की ते जे काय करणार ते चांगलं करणार किंवा त्यांच्याकडे गेलोय तर माझं आता चांगलं होणारच 100% इतका तुमचा विश्वास असतो त्यांच्याविषयी. आणि मग तिथं त्यांना आपण सांगताना सुद्धा सांगितलं काय की सगळं काही आपण त्यांच्यासमोर व्यक्त करून टाकतो. जर केलं तरच तुमचं निदान होणार आहे किंवा तरच तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी उपाय मिळणार आहे, अन्यथा नाही. मग तसं म्हटलं जेव्हा देवाच्या समोर जातो दर्शन करतो त्यावेळेस तिथं आपलं किती डिवोशन असतो. म्हणजे देवाला नमस्कार करताना
असा, किंवा देवाच्या समोर जरी गेलो, निकट गेलो, किंवा शरीरानेच नाही आपल्या ज्ञानात जरी ते देव जवळ आलेत, म्हणजे ज्ञानाने आपण त्या भगवंतांना जाणतोय, त्यांचा विचार करतोय, त्यावेळेस तरी आपल्याला तिथं असं वाटतं का की मी जर आता यांचं चिंतन करतोय, जर हे माझ्या बरोबर आहेत तर माझं नियमाने भलंच होणार, असं किती वाटतं का? पहिल्यांदा काय म्हणले मी, सांगा उत्तर. स्नेहा, मी काय विचारले कळलं का? जेव्हा आपण देवाच्या जवळ जातो तेव्हा असं वाटतं का आपल्याला परिणामातून की बस आता माझं संकट दूर होणारच, आता मी याच्यातून वाचणारच, असं 100% ॲश्युरिटी वाटते का जेव्हा देवाच्या निकट जातो, देवाचं स्मरण करतो? एक आता व्यवहार स्तुती सांगते बरं का, जेव्हा त्यांचं अरिहंत सिद्धांचं स्मरण करतोय, त्यांना भाववंदना करतोय, त्यावेळेस तिथं त्यांच्या आपण निकट आहे ना, खूप निकट आहे, म्हणजे जवळपास आपण त्यांच्यामुळे झालोय. आणि मग इतकी आपली भक्ती असताना आपल्याला कशाचं भय आहे की हे शरीर नष्ट होणार, रोग झालाय, काहीतरी संकट आलंय, मग हे भय राहणार का आपल्यामध्ये, असं मला विचारायचं आहे. मग इतकी आपली श्रद्धा असती का देवावर की मी आता आलोय तर अशा ठिकाणी माझं रक्षण होणारच, किंवा माझं सगळं संकट, हे दोष सगळे दूर होणारच, इतकं ॲश्युरिटी वाटते का? हो वाटतं, पण आपण संसार तेवढे गुंतले, संसाराची चिंता जास्त असते, शरीराची चिंता जास्त असते. आपण नेहमी म्हणायचं मी गुंतलोय. मग तिथं, म्हणून तर मग ते तर संस्कार करायचे आहेत ना, कारण मरणाच्या समयाला सांगा माझ्यासोबत कोण असणार आहे? आत्ता वाटतंय आपल्याला की सगळे सोबत आहेत किंवा त्यांच्या व्यापात आहे, आपण त्यांचं सगळं बघतोय वगैरे. जेव्हा मरताना आपल्या बरोबर कोण असणार, किती जण असणार? एकट्याला मरावं लागणार आहे. आणि एकट्याचं ते काल परवाच्या एका प्रवचनमध्ये मी ऐकले की जेव्हा आपलं मरण समय निकट आलेला असतो ना, सगळ्या कर्मांची उदिरणं असते त्या समयाला, जे काही या भवातले या भवात फेडण्यायोग्य कर्म असतात ते त्यांची नियमाने निर्जरा व्हावी लागते याच भवामध्ये. त्यामुळं आयु थोडी राहिलेली असते आणि कर्मांचं ओझं जास्त राहिलेलं असतं. त्यामुळं ते जे काही कर्मांची निर्जरा सुरू झाली तर ती असह्य असते मग त्या समयात आपल्याला, जेव्हा मरणाला फेस करतोय त्या समयात. अनेकांचं बघतो, आत्ताच एकांचं ॲक्सिडेंट झालं त्यावेळेस तिथं असा उदय असतो त्या समयांमध्ये की आपल्याला वाटते की कसं आपण त्याचं रक्षण करावं, कसं त्याला आपण त्याच्यातून वाचवावं. नाही करू शकत, त्या कर्मांची निर्जरा त्याची होणार आहे ना या भवात, तर तिथं व्हावीच लागते ती. हे कर्म घेऊन पुढच्या भवात जाऊ शकत नाही. आणि सगळ्यांचंच बघतोय, जे कोणी मरतायत भलेही चांगल्या कंडिशनमध्ये असू देत किंवा वाईट कंडिशनमध्ये असू देत, निर्जरा ती होतीच जेव्हा ह्या भवातून पुढच्या भवात जातोय. तुम्हाला वाटतंय की हार्ट अटॅक आला आणि लगेच जीव गेला, बरं झालं, त्याचं काय लय आकुलता झाली नाही वगैरे, पण असं नाही आहे. त्याच्या वेदना म्हणा, तुम्हाला बाहेरून तिथं भलेही ते व्यक्त नाही दिसलं म्हणून काय त्याला वेदना नाही आहेत असं तर नाही आहे. वीरसागर महाराजांचा अंत कोणी बघितला असेल तर त्यांना पण माहिती आहे, परिणामांमध्ये इतकी शांती होती, बहिरंगात तुम्हाला जरा सुद्धा कळणार नाही की त्या जीवाला काय आत वेदना असणार आहे. पण निर्जरा व्हायची तर नियमाने तिथं कर्मांची उदिरणं चालूच असते. त्यामुळं मग त्या समयात मला म्हणायचं की आपण एकटे असतो, आणि मग ज्ञानामध्ये ज्याचा विषय असतो त्यानुसार आपल्याला कर्मांचा आश्रवाणी बंद होणार आहे किंवा संवरणी निर्जरा होणार आहे. मग त्या समयात तरी आपण म्हणलं ना, जिनमुद्रा किंवा एक माझं स्वतःचं स्वरूप, हे दोन गोष्टी सोडून दुसरं कोणी शरण वाटायला नकोय. मग हे कधी वाटणार? जेव्हा आयुष्यभरात संस्कार करणार आहे तेव्हाच वाटणार आहे, शेवटच्या समयांमध्ये, की मी सुद्धा तसा आहे किंवा त्या रूपामध्ये मी म्हणजे माझं रूप ते आहे, त्याच्याशिवाय माझी रक्षा नाही आहे, असं वगैरे जे काय आपण विचार करतोय ते हे आयुष्यभराचे संस्कारांनी तिथं त्या समयात सक्सेस मिळणार आहे, अन्यथा नाही, असं मला सांगायचं. काय कळतं सांगा मला, काय कळलं? निखित ते काय कळलं सांगा.
मग तिथं म्हणलं की आपल्याला त्या देवाविषयी, एक स्वतःच्या आत्मदेवाविषयी हा काय तुमचा आवाज क्लिअर नाही आहे. मी पेशंट करते तर बोलता येणार मला. बर ठीक आहे, राहू दे. पेशंट करते बोलता येणार मला. बर ठीक आहे. म्हणजे आपण पण पेशंट होणार आहे हे मला सांगायचं होतं. जेव्हा शेवटचा समय असतो तेव्हा मी पेशंट असतो आणि ते भगवान आपल्यासाठी डॉक्टर असतात. पण आपल्याला तिथं त्या डॉक्टरांविषयी प्रामाणिक राहावं लागतं, त्यांच्यावर सगळं आपलं सोपवून द्यावं लागतं, तर त्यांचा इलाज चांगला होतो आपल्यावर. म्हणजे शेवटी मला म्हणायचं आहे की आता आयुष्यभरामध्ये चांगले असताना संस्कार हे ठेवा की जेणेकरून त्या समयांमध्ये जेव्हा की आपल्याला उदय असणार आहे, तीव्रता असणार आहे, काहीतरी उदीर्ण असणार आहे कर्मांची, त्या समयात स्थिरता राहावी ह्याच्यासाठी. मग तिथं एक उदाहरण कसं सांगितलं की देवाविषयी कशी म्हणजे म्हणलं ना, म्हणून की आयुष्यभरात जे काय कर्म करतो, जे काय भाव करतो त्यानुसार आपल्याला फळ भोगावं लागतं. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी काय उदाहरण सांगितलं ते ह्याच्यावर आलं होतं संवेगवर, जर तुम्ही वाचलं असेल कोणी तर. त्यांनी एक दृष्टांत दिला होता की धृतराष्ट्र होते. कोण धृतराष्ट्र म्हणजे महाभारतामधले धृतराष्ट्र, त्या कौरव पांडवांचे वडील. मग पांडवांचे पण तेच बर, तर कौरवांचे वडील, बरोबर आहे. तर सांगितलं त्यांचं दृष्टी अंध होती ना, आणि त्यांच्या समोर काय झालं, त्यांचीच दृष्टी अंध होती ना, ते अंध होते ना का ती, बरोबर. आणि ती गांधारीने डोळ्याला बांधून घेतलं होतं. तर काय सांगितलं की जेव्हा ते कौरव हे धृतराष्ट्र मरणासन्न होते, तर त्यावेळीची त्यांनी एक घटना सांगितली आहे ना की ते त्या शय्येवर पडले होते मरणाच्या. धृतराष्ट्रच की पप्पा ना, ते भीष्म झाले, बरोबर आहे. म्हणजे जेव्हा मरणासन्न होते तर त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला कृष्णाला की असं मी काय पाप केलं होतं की ज्याचं उदय स्वरूप मला माझ्या डोळ्यासमोर माझे 100 पुत्र मेले, असं मी काय पाप केलं होतं, असं कृष्णाला विचारलं. मग त्यावेळेस कृष्णाने उत्तर दिलं, म्हणजे त्याचं मॉरल हे होतं की तुम्ही केलेलं कर्मच तुम्हाला फेडावं लागतंय, तुम्ही केलेल्या भावाचं फळ असतं ते, हे त्याच्यात सांगायचं होतं त्यांनी. मग त्यांनी सांगितलं त्याला समजावून की आपले दोष आहेत ते, त्याचंच उदय आपल्याला असं भोगावं लागतोय, स्वीकार व्हायला पाहिजे फक्त त्याचा. मग त्यावेळेस त्यांनी त्याला सांगितलं की तू अनेक भवापूर्वी एकदा, कोण धृतराष्ट्र, अनेक भवापूर्वी एकदा तुम्ही पारधी होता काय, आणि मग पारधी अवस्थेमध्ये काय झालं की पक्ष्याचं शिकार करायला म्हणून तुम्ही कुठंतरी बाहेर गेला होता जंगलामध्ये, आणि तिथं एक तुम्हाला खूप डेरेदार असं वृक्ष दिसलं की जे जुनं होतं, फार पुरातन होतं असं, आणि त्याच्यावर अनेक पक्षींनी घरटं बांधलं होतं, अनेक पक्षी राहत होते तिथं. तर तुम्ही काय केलं की जेव्हा त्या पक्ष्यांची शिकार करायची होती तर तुम्ही त्या झाडाला आग लावलीत, जे जुनं वृक्ष होतं ना, तर त्याला आग लावलीत म्हणून सांगितलं. आणि मग त्याचं फळ काय झालं, आग पेटायला तर वेळ लागला, तोपर्यंत अनेक पक्षी उडून गेले, जेव्हा ते धूर यायला, झळा यायला लागल्या वगैरे तेव्हा. पण अनेक पक्षींना कळेपर्यंत सुद्धा त्यांचं त्याच्यात मरण झालं, किंवा काही पक्षी अंध झाले त्या धुरानी, त्या आगीच्या झळांनी वगैरे. आणि अशा अनेक घरटी होती की ज्याच्यामध्ये खूप छोटी पिल्लं होती ज्यांना अजून पंखसुद्धा फुटलेली नव्हती. तर ती अशी 101 पिल्लं किंवा त्यापेक्षा अनेक जास्ती पिल्लं असती ती तिथल्या तिथं मरून पडली. मग हे केलेलं कर्म कोणाचं होतं? मग तुम्ही जर म्हणाल अज्ञानाने झालं त्याच्याकडनं, किंवा त्याला माहीत नव्हतं, त्या इंटेन्शनली केलं नाही वगैरे, हे अज्ञानाला औषधच नाही आहे. जसं मागं पण सांगितलं होतं की अज्ञानाने लहान मुलांनी जर त्या विस्तवात हात घातलं तर मला माहीत नव्हतं म्हणेल तो, तर त्याचं उत्तर काय?
अज्ञान हे कोणाला सुद्धा माफ करणारं नाहीये. म्हणून तुम्ही असं म्हणाल की कर्मांचा उदय आला तो मला माहित नाही, किंवा काही तर आमच्याकडनं दोष झाले, कोणाला आपल्याकडनं वाईट बोललं गेलं, निंदा झाली, हे आम्हाला माहित नव्हतं वगैरे. तर अज्ञान हे कुठल्याही गोष्टीचं पळवाट नाही, म्हणजे तुमच्या कर्मनिर्जरेचं साधन नाही. अज्ञान हे अज्ञान आणि नियमाने कर्मांचा बंध होणारच, आणि त्या अज्ञानाचं फळ तुम्हाला ज्ञान अवस्थेमध्ये भोगावं लागलं तर त्याची निर्जरा होणार आहे. आणि तेच अज्ञानाने जर भोगताय तर पुन्हा पुढच्या कर्मांना बांधणार. मग तिथं त्यांनी सांगितलं कृष्णाने की त्या दशेमध्ये जे काय परिणाम तुझ्याकडनं झाले, जे काय कृत्य झालं, हिंसा झाली, त्याचं फळ काय मिळालं की आता वर्तमानामध्ये तुझ्या डोळ्यासमोर तुझी सगळी 100 मुलं मेली, आणि मग तुला अशी अवस्था प्राप्त झाली. म्हणजे सगळं सगळं आपल्या परिणामांचं फळ म्हणजे हा संसार आहे, ही आपली अवस्था आहे वर्तमानातली, ह्याचा स्वीकार व्हायला पाहिजे. म्हणजे तिथं आपल्याला असं वाटत नाही की आपण काय असं इतकं मोठं पाप केलं होतं की जेणेकरून आपल्याला असं मोठा उदय येतोय, संकट येत आहेत, इतके तर आपण क्रूर नव्हतो असं आपल्याला वाटतं. पण पडताळा करून बघा, आपण ह्याच्यापेक्षा सुद्धा क्रूर परिणामी होतो. आता झालेलं काहीतरी थोडंफार ज्ञान असेल, त्याचं फळस्वरूप त्या कर्मांची कदाचित संक्रमण झालेलं असतं, थोडंफार काय कमी जास्त काय म्हणायचं वर खाली उत्कर्षण अपकर्षण वगैरे झालेलं असतं, असं बदल होऊन उद्याला येऊ शकतो. पण केलेलं तर माझंच आहे, दुसऱ्या कोणाचं फळ मला मिळणार नाही, माझं कोणाला दुसऱ्याला मिळणार नाही. त्यामुळं परिणामामध्ये किती सावधानता असायला पाहिजे. आणि त्या सावधानतेसाठी म्हणून म्हटलं आपण ह्या पंचपरमेष्ठींचा आश्रय घेतोय. मग जिथं कुठं आपल्याला दुःखाच्या समयामध्ये आठवतात देव, पण चांगल्या समयामध्ये सुखाच्या परिस्थितीमध्ये किती आठवतात देव? कमी. म्हणजे घरामध्ये सेलिब्रेशन करताना किती आठवतात सांगा देव आपल्याला, आणि तेच त्रास व्हायला लागल्यावर प्रत्येक समयाला आपण देवाचं नाव घेतो. मग असं नकोय ना. तिथं तर उलट तेच सांगायचंय, म्हणणं तेच आहे. सिद्धीचे ईश्वर जे सिद्ध भगवान आहेत ते सांगतायत की सतत सिद्ध स्वरूपाचं स्मरण करा, तर तीच सावधानता आहे खरी. माझं स्मरण करा असं कधी देव सांगत नाहीत, कारण त्यांच्या आश्रयाने मुक्ती नाही आहे, त्यांच्या आश्रयाने आपल्याला सिद्धी नाही आहे. सिद्ध स्वरूपाचं स्मरण हेच आपल्या सिद्धीचा उपाय आहे. म्हणून तिथं संकटांच्या प्रसंगातच नाही तर हे मंगल जे जे सांगितलेत आता आपल्याला मंगलाष्टकातले, ते प्रति समयाला मंगल आहेत आपल्यासाठी, आणि त्यांचं स्मरण निरंतर व्हायला पाहिजे, तरच आपली दुःखमुक्ती सहज होणार, अन्यथा नाही. मग त्यासाठी काय सांगितलं होतं मागे एकदा उदाहरण त्या देवाचं, की ते देव असतात म्हणजे कोण? शंकराची मूर्ती असते, आणि त्याच्या समोर एक गरीब मनुष्य गेला जो की संसारापासून थकलेला, आता बास संसार असं वाटलेलं त्याला, आणि त्याला वाटलं आता आपण देव व्हावं. अशा विचाराने तो त्या शंकराच्या समोर जाऊन उभारला. मागे एकदा सांगितली होती ही गोष्ट मी तुम्हाला, पण ती जरा इथं कोरिलेट होती म्हणून सांगायचं होतं. मग तिथं जाऊन त्यांनी काय केलं, त्या देवाला म्हटलं की अरे देवा, तू इथं बसून बसून दमला असशील, कंटाळला असशील, जर असं तुला चेंज म्हणून तू काय कर, तू माझ्या ठिकाणी आहे, मी तुझ्या ठिकाणी येतो. म्हणजे मी देव होतो, तू मनुष्य हो थोड्या वेळासाठी. मग तर देवाला पण काल्पनिक आहे, आता तिथं त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हटला देव, आणि त्यांनी आपलं रूप काढून त्याचं रूप स्वतःचं त्याला दिलं. मग तो जाऊन त्या देवाच्या ठिकाणी बसला तो गरीब मनुष्य. मग जाताना त्यांनी काय म्हटलं, एवढ्या एवढ्या वेळासाठी तू देव आहेस आणि मी मनुष्य आहे, पण तुला एक अट आहे. काय? तू त्या ठिकाणी बसलायस तर बोलायचं नाही, तुझ्यासमोर कोणीही येऊ दे, काहीही येऊ दे, तू कोणाला काही बोलायचं नाही, फक्त ज्ञाता राहायचंय बरं का. काय सांगितलं होतं? देव कसे असतात? ज्ञाता असतात सगळ्या गोष्टीचे. प्रयत्न करून बघा, घरामध्ये एक दिवस मौन घ्यायचं आणि दिवसभर सगळं जे काय होतं ते बघायचं, एक शब्द सुद्धा नाही बरं का. मौन म्हणजे मौन आणि ज्ञाता. असं नाही की मौन घेतलंय उद्या मी तुला सांगतो, असं नाही. म्हणजे मौन घेतलंय तर सगळ्या गोष्टी जे बघताय ना, तर त्याचं ज्ञाता राहून बघा की एक दिवस होत आहे का. आपल्या घरातलं फक्त बरं का, 3 लोकातलं 3 काळातलं नाही. ती शक्ती तर कधी यायची मग आपल्याला? आपल्या घरातलंच आपण बघून स्थिर राहू शकत नाही, किंवा
समता ठेवू शकत नाही. मग ते देव कसे समधारी असणार, समताधारी. मग सांगितलं ठीक आहे म्हणाला तो, मी नाही काय बोलणार. आणि तो जाऊन बसला देवाच्या ठिकाणी आणि देव गेले फिरायला. आणि मग आता त्याच्या समोर सकाळी सकाळी काय झालं, एक सेठजी आले दर्शनाला म्हणून. आणि त्यांनी दर्शन केलं आणि वाकून नमस्कार करताना त्यांच्या खिशातलं पाकिट तिथं खाली पडलं, जे की पैशांनी भरलेलं होतं. आणि ते त्यांना कळलं नाही. त्यांनी दर्शन केलं आणि ते निघून गेले. मग गेल्यावर तिथे एक खूप गरीब दरिद्री असा मनुष्य आहे, तो आला देवासमोर रडगाणं घेऊन की आपलं देवा तूच मला आता वाचव, माझ्या घरात आज जेवायला सुद्धा अन्न नाही आहे आणि मी कसं घराचं पालन पोषण करू वगैरे. त्यांनी सगळं आपलं कथा सांगितली देवाला. आता सगळं ऐकतोय तो बसून, जो देव झालेला आहे तो. आणि मग ऐकून झाल्यावर त्यांनी काय केलं, नमस्कार करायला गरीब मनुष्य वाकला खाली आणि त्याला काय दिसलं, तो पैशांचं पाकिट दिसलं. मग लगेच त्याला वाटलं की देवाने आपल्याला दिलंय म्हणजे देव आपल्याला पावला. त्याला इतकं महिमा आली त्या देवाची आणि त्यांनी नमस्कार केला आणि तो निघाला. आता हा ओरडायला लागलाय आतनं, त्याचा आवाज म्यूट होता ना, तो ओरडायला लागलाय की अरे तुझं नाही आहे ते घेऊन जाऊ नको वगैरे, पण आवाज त्याचा दिला नव्हता त्याला आवाज. मग तो आपलं ते घेऊन निघून गेला. त्याला आनंद झाला की आपल्याला घरात आज अन्न मिळेल सगळ्याला खायला म्हणून. आणि थोड्या वेळाने एक अजून एक श्रावक आला जो दर्शन करत होता की तो एक काय म्हणतात आर्मीवाला, नाही काय म्हणतात एअरफोर्सवाला ना, नाव चालवणारे काय म्हणतात नाविक असते ते, नावाडी असं नव्हे हो, मोठ्या मोठ्या जहाजांवर जाणारे असे ते असतात, काय म्हणतात नेव्ही मधले, हा राईट. तर तो आला आणि तो दर्शन करत होता. आणि नेमकं तो दर्शन करत असताना मागून तो पहिले सेठजी गेले होते ना दर्शन करून, ज्यांचं पाकिट हरवलं होतं, त्यांनी पोलिसांना घेऊन आले मंदिरात. आणि दर्शन करत असताना त्यांना काय झालं, हे दिसले, तो नाविक दिसला. आणि मग त्यांनी लगेच सांगितलं सेठजींनी की माझ्यानंतर हाच दर्शनाला आला आणि यानेच माझं पाकिट चोरलंय, तर तुम्ही याला घेऊन जावा आणि अटक करा. मग तो त्याला चान्सच नाही एक्सप्लेनेशन द्यायला की मी नाही येतो, मी घेतलं नाही, मला माहीत नाही, काहीच नाही. लगेच त्यांनी पोलिसांना सांगितलं आणि पकडवलं. मग आता हा ओरडतोय ना देव बसलेला जवळ समोर, काय देवाला ज्ञाता राहायचं होतं, पण देव कुठं ज्ञाता, देव नव्हता ना ते. त्यामुळं देव तर असं आतमध्ये त्याच्या कालवायला लागलं होतं की मी सांगावं कोण आहे कोण नाही वगैरे. त्यांनी खूप प्रयत्न करायला लागलाय सांगायचा, पण त्याचा आवाज म्यूट. आणि मग त्याला घेऊन गेलं त्या नाविकाला पोलिसांनी. आणि मग संध्याकाळ झाली, सगळं हे बघून झाल्यावर त्याला राहावे ना तिथं, म्हणला हे देवपणा नको बाबा आपल्याला, हे काय सहन व्हायचं नाही. आणि मग देव फिरून आल्यावर त्यावेळी संध्याकाळी त्यांच्यामध्ये दोघांचं एकमेकांचं कॉन्व्हर्सेशन झालं. मग त्यांनी सांगितलं आज दिवसभरामध्ये काय काय झालं, सगळं हे असं उलटं सुलटं झालं, तुम्ही माझं आवाज काढून घेतला, त्यामुळं मला कोणाला मदत करता आली नाही, कोणाला सांभाळता आलं नाही, सांगता आलं नाही. म्हटले हे सगळं चुकीचं झालं. म्हटले कसं तुम्ही देव असून असं बघत राहता, म्हटले कोणाची मदत करत नाही तुम्ही कसले देव, असं तो त्याला ओरडायला लागला. कोणाला, शंकराला, हा मनुष्य. मग त्यावेळी शंकराने एक्सप्लेनेशन काय दिलं, म्हटले की जे झालं ते सगळं योग्य झालं. जर तू बोलला असतास किंवा काहीतरी तिथं आर्ग्युमेंट्स केला असतास तर काय काय झालं असतं मी तुला सांगतो म्हणला. म्हणले जो पहिल्यांदा आलेले सेठजी होते ज्यांचा की बटवा पडला होता, तर ते चुकीच्या कामातून त्यांनी पैसा इतका कमवला होता, त्यामुळे त्यांचा पैसा गेला असता तरी त्यांना काही फरक पडला नसता, म्हणजे पडला नाही, भलेही हरवला. आणि ज्याला तो मिळाला तो गरीब मनुष्य होता, त्याच्या घरामध्ये अन्नाचा कण पण नव्हता, तर त्यांनी त्या पैशानी स्वतःचं पोट भरून कुटुंबाचं सुद्धा पालन केलं त्याच्या निमित्तामध्ये. मग म्हटलं त्या नाविकाचं काय दोष होता, त्याला का बरं अडकवलं ह्याच्यामध्ये. मग त्यावेळेस तिथं सांगितलं की तो नाविक चालला होता 15 दिवसासाठी कुठेतरी टूरवर त्या जहाजातून, आणि तो जिथं जाणार होता तिथं तुफान येणार होता आणि तिथं तो मरणार होता आणि त्याची बायको विधवा होणार होती. आणि आता तो पकडला गेल्यामुळं काय झालं, त्याची ती टूर कॅन्सल झाली, तो त्या जेलमध्ये सुरक्षित आहे, त्याची बायको विधवा होण्यापासून वाचली. मग हे जे काय झालं ते चांगलं झालं का वाईट झालं, म्हणा चांगलं झालं. त्याचं झालं तर चांगलं म्हणतोय. मग ज्ञाता सांगायचं होतं सगळ्यातून मला हे की देव असतात ते ज्ञाता राहतात म्हणून सगळ्याचं भलं होतं. जर देव बडबड करायला लागले तर काय व्हायचं, म्हणजे
जर देव आपल्या कामामध्ये कुठंतरी हातपाय मारतील तर तुमचं सगळं काम विस्कटणार आहे. म्हणून देव करता नाही आहेत, ज्ञाता आहेत. म्हणून परवा मी ते सगळे घातले होते, वाक्य वाचले असतील सगळ्यांनी, की मी ज्ञाता आहे, मी करता नाही. मी काय होतं अजून, मी म्हणजे ज्ञान आहे, मी म्हणजे अज्ञान नाही, असं काय काय वाक्य घातली होती. तर त्याच्यावर हां बर. मग त्याच्यावर मला एकाने प्रश्न विचारला होता की आत्म्याला करता म्हणा, म्हणजे कर्मांचं मग कोण करता आहे, असं एकाने विचारलंय प्रश्न. उत्तर द्या मला. काय कळलं का, की जर करता नाही आत्मा तर कर्मांचा करता कोण, असं त्यांनी मला प्रश्न विचारलाय. उत्तर द्या. जर तुम्ही करता नाही तर कर्मांचा करता कोण? आपले भाव. नाही, कर्मांचं तर उदय येणार आहे, त्यांचं आसरव बंद होणार आहे, निर्जरा होणार आहे. मग त्यांनी विचारलं की तिथं मी म्हटलं ना की आत्मा ज्ञाता आहे, करता नाही, मग कर्मांचा करता कोण? तुम्ही नाही आहे तर. मग तिथं सांगितलं कर्माचंच करता कोण, असा प्रश्न आहे. कर्माचं करता कर्मच परिणाम ना, हा आपले शुभाशुभ परिणाम. हा कसं लावायचं त्याला, पूर्वकृत परिणामांचं फळ म्हणून आता वर्तमानामध्ये त्या कर्मांचा उदय येतोय. म्हणजे पूर्वीचे भाव जे काय केले होते त्याचं फळ कार्यकारण संबंध ना. कार्यकारण कशात लावायचं, एका द्रव्यात लावायचं, 2 द्रव्यामध्ये नाही लावता येणार. म्हणजे तिथं माझ्या भावांचा करता मी आहे हे म्हटलं तर ठीक आहे, परिणामांचा करता मी आहे म्हटलं तर ठीक आहे, पण द्रव्य कर्मांचा आणि नो कर्मांचा करता मी नाही. का? कारण ते पौद्गलिक आहेत, त्यामुळं त्यांच्या योग्यतेनेच ते आलेत आणि ते बंद झालंय त्यांचा. तिथं फक्त मी निमित्त आहे. निमित्त नैमित्तिक संबंध लावू शकता पण कर्ता कर्म संबंध नाही त्यांच्यामध्ये. कारण जर असं म्हणलं की मी पुद्गलाचा करता आहे किंवा मी त्या कर्मांना बांधलंय, मी त्या कर्मांची निर्जरा केली, असं जर म्हणलं तर तिथं करून दाखवा. माझं आयुष्य जर आता 10 वर्षाचं असेल तर मी वाढवून दाखवायला पाहिजे 20 वर्षापर्यंत. किंवा आता माझ्या शरीरात रोग झाला तर तो मी आत्ता नष्ट करून दाखवायला यायला पाहिजे मला. किंवा मला आत्ता अनेक अशुभ कर्मांचा उदय चालू आहे, जसं की सर्दी झाली आहे, रोग झालाय, कुठला संकट आलंय, तर त्या अशुभ कर्मांचं मी संक्रमण करायला पाहिजे. मग त्या कर्मांमध्ये मी फेरफार करू शकत नाही, सगळ्याला अनुभवात येतंय. का? तर द्रव्य कर्म हे जड आहेत आणि मी चेतन त्याच्यापासून वेगळा आहे. मग त्यांच्यामध्ये माझा हस्तक्षेप नाही आहे. त्यामुळे तिथं सांगितलं की त्यांचं कार्य ते स्वतंत्र आहे, तिथं फक्त मी निमित्त आहे. मग हे पण सांगायचं होतं त्याच्यामध्ये की जे काय सांगत होते मी, निमित्त नाही काय तर सांगायचं होतं मला. काय सांगायचं होतं, हां 4 अनुयोगाची भाषा वेगळी असते बरं का. म्हणजे जे काय तुम्हाला सांगितलं गेलेलं प्रथमानुयोगामध्ये सांगणार ते खूप स्थूल सांगणार. असं पण म्हणतील की तुम्ही हे शरीर तुम्ही मिळवलेलं आहे, किंवा काय म्हणायचं, तुमचंच कार्य आहे हे शरीर. म्हणजे पण हे नाक डोळे कान असे का मिळाले, हे सगळं स्थूल जेव्हा कथन करणार त्यावेळेस तिथं असं म्हटलं जाईल की तुम्हीच या शरीराला बनवलंय, तुम्हीच त्या कर्मांचं बंद केलंय वगैरे. त्यामुळं परिभाषा समजून घ्यायची, जिथं कुठं जे काय वर्णन जसं केलेलं आहे तसं. सगळीकडे एकाच रूपाने सांगितलं जाणार नाही. कुठं स्थूल रूपाने सांगितलं जाईल की जीवच करता आहे, अन्य नाही. मग तिथं म्हणून म्हटलं ना आपण 4 नाही समजून घेतले होते. काय काय, अनुपचरित सद्भूत, उपचरित सद्भूत, अनुपचरित असद्भूत आणि उपचरित असद्भूत. हे 4 नाही समजले तर सगळी जिनवाणी समजती. जे पण तुम्ही प्रकरण वाचायला जाणार त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला त्यातून तोड मिळेल. का बरं, तर या 4 नयांचं कथन कसं केलं होतं. अनुपचरित सद्भूत म्हणत असताना हे दोन्ही सद्भूत आहेत, म्हणजे काय, एका द्रव्यामध्ये सांगितले जातात.
आणि जे असद्भूत नय असतात ते 2 द्रव्यामध्ये असतात. जसं की आता अनुपचरित सद्भूत व्यवहार नयात काय सांगितलं जातं. अवघड आहे असं वाटेल टॉपिक, पण तुम्हाला सगळ्याला समजण्यासारखं आहे. आणि हे बेसिक आहे हो. हे समजून घेतल्याशिवाय पुढं तुम्हाला जिनवाणीत शिरता येणार नाही. त्यामुळे हे समजून घ्या. नुसतं आपण गोष्टी तर अनेक वेळा ऐकतोय, नुसतं कोणाचं प्रवचन किंवा सामान्य एक्सप्लेनेशन तर अनेक वेळा ऐकतोय, पण आपल्याला स्वतःला अभ्यास करायचं तर जिनवाणीतले शब्द समजून घ्यायला यायला पाहिजेत. त्यासाठी हे 4 नाही सांगितले. काय म्हटले मी? पहिला नाही कुठला सांगा? अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. दुसरं कोणतरी सांगा, नवीन लोक कोणाला माहित नाही त्यांनी. विजय काका सांगा. आवाज येतोय ना माझा? तर पहिलं सांगितलं अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. त्यात काय सांगितलं असतंय की ज्याचं उपचार न करता जीवाशी किंवा त्या द्रव्याशी संबंध असतो असे ते गुण, द्रव्य आणि गुणाचा संबंध सांगणार. त्यावेळीस कुठला नाही सांगितला? अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. काय सांगितले सांग मयुताई? ज्याचा उपचार न करता मी लिहित होते. उपचार न करता जेव्हा एका द्रव्यात असलेला संबंध दाखवतो त्यावेळेस इथं अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही म्हणतात. म्हणजे सद्भूत म्हणजे एका द्रव्यात आणि उपचार न करता म्हणून अनुपचरित. उदाहरण सांगितलं द्रव्य आणि गुणांचा संबंध, जीव आणि ज्ञान, पुद्गल आणि त्याचा स्पर्श गुण, रसगुण. मग जे कुठलं द्रव्य आहे त्याचं त्याच्या गुणांशी संबंध सांगताना अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही असतो. जसं जीवाचा ज्ञान गुण. हे एक उदाहरण सांगते मी बरं का. असं सगळ्या गुणांशी सगळ्या द्रव्याच्या समजून घ्या ज्या त्या. मग हे झालं उपचार न करता, म्हणजे त्रिकालामध्ये त्या गुणांचा त्या द्रव्याशी संबंध असणारच. उपचार न करता म्हणजे काय म्हणायचं? उपाधी न लावता. जसं तुम्हाला आत्ता उपाधी लावली आहे आई, पत्नी, मुलगी, ही उपाधी लावली आहे तुम्हाला. ही काय कायमची उपाधी नाही, निघून जाणारी आहे. मग त्याला म्हणतात उपचरित. आणि उपचार न करता म्हणजे त्रिकाली आपल्या बरोबर ते राहणारच. त्याचं कधीही वियोग होणार नाही. कधी त्याला आपण काहीतरी नाव लावलंय म्हणून त्याचा संबंध झालाय असं नाहीये. त्यामुळे जे गुण असतात ते नियमाने त्या द्रव्याबरोबर शाश्वत राहतात. म्हणून त्याचा संबंध कुठला नाही सांगितला? अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. हा. मग दुसरं सांगितलं उपचरित सद्भूत व्यवहार नाही. काय सांगितलं? आता तिथं उपचार करून संबंध केलाय पण एका द्रव्यामध्ये आहे, त्यामुळं सद्भूत म्हणलं. मग उपचार कोणाचा केला जातो? पर्यायाचा केला जातो. जे काय पर्याय असतात ते क्षणिक असतात, बदलणारे असतात. ती म्हणजे आपलं रूप नसतं, पण तरी सुद्धा त्याला माझं म्हणत असताना तिथं उपचरित सद्भूत व्यवहार नाही असतं. फॉर एक्झाम्पल काय की क्रोध, माझा क्रोध, ही पर्याय आहे ना. किती वेळ राहते आपल्या बरोबर? एका समयासाठी, एक थोड्या समयासाठी समजा. मग ते म्हणजे माझं स्वरूप आहे का? त्रिकाली ते माझ्या बरोबर राहणार आहे का? तर नाही. म्हणून सांगितलं उपचार केला की ती माझी पर्याय आहे किंवा ते म्हणजे मी आहे असं जेव्हा उपचार करतो, पण एका द्रव्यामध्ये, म्हणजे भाव घेतले तिथं. बाहेर द्रव्य कर्मांची चर्चा नाही. भाव कर्म आणि मी किंवा पर्याय आणि मी, कुठलेही परिणाम आणि मी, ह्यांचा संबंधाला कुठला नाही सांगा? शिल्पा भाभी आहे का समोर? माय तुम्ही उपचारित तुम्ही सांगितलं, उदाहरण सांगितलं की का मुलगी, बहीण, बायको किंवा पत्नी, हे जे काही तुम्ही उदाहरण दिलं, पण अनुपचरित मध्ये कुठलं त्याचं उदाहरण घेता येईल? नाही, मुलगी बहीण वगैरे नाही त्याचं. ते उपचरित असद्भूत मध्ये गेलं. मी फक्त त्याला तुम्हाला उपचार कशाला म्हणतात ह्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं. आई बहीण वगैरे ते अजून असद्भूत मध्ये घालायचंय ते. आता इथं काय सांगितलं? उपचरित सद्भूत व्यवहार नाही मध्ये आपल्या पर्यायाचा संबंध येतोय, आपल्या भावाचा, आपल्या परिणामांचा संबंध येतोय. जसं की इथं सांगितलं होतं ना, काय अनुपचरित सद्भूत व्यवहार न्यायामध्ये काय सांगितलं होतं? जीवाचा ज्ञान गुण. मग त्याची पर्याय घ्या
ती येणार उपचरित सद्भूतमध्ये. जसं जीवाचं मती ज्ञान किंवा केवल ज्ञान ही पर्याय. मग हे झालं उपचरित सद्भूत व्यवहार नाही. आता ही पर्याय माझ्या बरोबर किती वेळ राहणार? भलेही ती केवल ज्ञानाची असेल तरी सुद्धा किती वेळ राहणार? एका समयासाठी राहणार. भलेही काहीतरी असेल तर अंतर्मुहूर्तासाठी राहणार, जे काय पर्याय म्हणतोय आपण. तर म्हणजे तिथं उपचाराने त्याला आपण माझं म्हणतोय म्हणून उपचरित सद्भूत व्यवहार नाही म्हणला जातो. समजलं का? कोणाला नाही समजलं असतं तर विचारा. हे टॉपिक सोपं आहे पण महत्वाचं आहे. कोणाला कळलं नसतं तर विचारा म्यूट काढून. स्मिता, परत एकदा सांगा. अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही सांगितलं का नाही? त्यात काय सांगितलं? उपचार न करता, मला एक पेपर पेन द्यावं. उपचार न करता जीवाचा जो काही संबंध दाखवला जातो. मला एक मिनिट, मी पेपर बोर्ड वापरता येते का बघते याच्यावरचं. येत नाही आपल्याला काय. पेन द्या. पण उपचार न करता जीवाचा जो काय संबंध दाखवला जातो तो कुठं खरं? एका द्रव्याचा एका द्रव्यातच असं सांगायचंय. ओके. प्रेझेंटेशन कसं करतात काय माहिती, जाऊ दे. कसं दिसणार यांना पण मी दाखवलेलं? दिसतंय का तुम्हाला? नाही दिसणार ते. तुम्ही तोंडी बॅक कॅमेरा दाखव. बॅक कॅमेरा. त्याच्यात काय दिसत नाही. तुम्ही फक्त सावकाश थोडं तोंडी सांगा. मला ते फ्लो चार्ट दाखवायचं होतं. बरं, मी तुमच्या बरोबर शेअर करते नंतर. ते बघा, सद्भूत व्यवहार नाही आणि असद्भूत व्यवहार नाही असं दोन व्यवहार न्यायाचे भेद आहेत. मग त्या सद्भूत व्यवहार न्यायामध्ये अनुपचरित आणि उपचरित असे दोन भेद येणार दोन्हीकडे पण. मी फोटो काढून टाकते तुम्हाला. तर अनुपचरित सद्भूत व्यवहार न्यायामध्ये कोणाचा संबंध सांगितला? द्रव्य आणि गुणाचा संबंध असतो. आणि उपचरित सद्भूत व्यवहार न्यायामध्ये द्रव्य आणि पर्यायाचा संबंध असतो किंवा भावकर्माचा संबंध असतो. जीवाचं जर उदाहरण घेतलं तर भावकर्माचा संबंध असतो. आणि नंतर पुढं अनुपचरित असद्भूत व्यवहार न्यायामध्ये असद्भूत नाही दोन द्रव्यामध्ये सांगतो संबंध. असद्भूत व्यवहार न्याय जो असतो तो दोन द्रव्यामध्ये घटवला जातो, दोन द्रव्यांचा संबंध. आणि सद्भूत व्यवहार न्यायामध्ये एका द्रव्यामध्ये असलेला संबंध दाखवला जातो. मग दोन द्रव्य कुठले? जसं जीव आणि शरीर म्हणतो आपण, किंवा जीव आणि द्रव्य कर्म. मग हे पुद्गल आहे ना, जीवाचा आणि पुद्गलाचा संबंध म्हणजे हे दोन द्रव्यांचा संबंध. पण अनुपचरित का शब्द दिला? तर त्यांना काही काळासाठी आपण वेगळं करू शकत नाही किंवा वेगळा अनुभव होत नाही तिथं आपल्याला. ते दोन आहे. जसं आत्ता मी आणि माझं शरीर म्हणजे आत्मा आणि शरीर हे वेगळं वेगळं दाखवू शकतो का? मग आत्ता आपण त्याला एक क्षेत्रावगा रूपाने असताना मी म्हणतोय. मग ह्याला म्हटलं अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. आणि उपचरित असद्भूत मध्ये काय येणार? दोन जीवांचा जे की सर्वथा भिन्न आहेत एकमेकांपासून. जसं माझी आई म्हणलं आपण किंवा माझी बहीण, हे सगळं झाले उपचरित असद्भूत व्यवहार नाही, ज्याचा की काहीच संबंध नसताना आपण त्याला माझं म्हणतोय. काय कळलं? कोणाला काय कळलं नसतं तर विचारा. आता इथं कन्फ्युज झालं मी परत. अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही पहिला आपण बोललो आणि नंतर उपचरित असद्भूत व्यवहार नाही का उपचरित सद्भूत व्यवहार नाही. मी टाकलंय, जरा बघा ह्याच्यावर ग्रुपवर फोटो टाकलाय. त्यात काय कळलं नसलं तर विचारा, सांगते मी. अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही की नाही, त्याच्यामध्ये आपण काय संबंध दाखवला? द्रव्य आणि गुण. मग उदाहरण दिलं होतं की मी आणि माझं ज्ञान गुण. मग तसंच उपचरित सद्भूत मध्ये उदाहरण दिलं की माझी अल्पज्ञान पर्याय, मतिज्ञान पर्याय, हे सगळे पर्याय जेव्हा दाखवले एका समयापुरते तर ते झालं
उपचरित सद्भूत व्यवहारणे, भाव कर्मांचा संबंध थोडक्यात. आणि जे द्रव्य कर्मांचा संबंध येणार तो कुठं येणार? अनुपचरित असद्भूत व्यवहारण्यामध्ये. आणि पुढं उपचरित असद्भूत मध्ये जे की सर्वथा भिन्न आहेत आपल्यापासून अशा गोष्टींचं माझं म्हणून संबंध जोडतो, त्यावेळेस इथं उपचरित असद्भूत व्यवहार नाही येणार. थोडंसं लगेच समजणार नाही, पण थोडं समजून घ्या काय आहे ते. परत नंतर अजून थोडं पुढं सरकत गेल्यावर कळेल. जसं मी एक उदाहरण देते तुम्हाला, मला तुम्ही सांगा ते कुठं येतं. की माझे डोळे कुठला नाही आहे बाबा? अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. होय, सद्भूत सद्भूत चूक. सगळेजण चार नाही सांगायला लागले सगळे मिळून. हा, अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही आहे का? कारण शरीर माझं म्हणतो तिथेच डोळे आले ना. ज्यांचा की आपण एक क्षेत्रावगाह संबंध दाखवतोय ते आपल्यापासून सर्वथा वेगळे नाही आहेत, करू शकत नाही आत्ता. त्यामुळं दोन द्रव्य आहेत पण एका वेळी सत्ता एकमेक रूप आहेत. त्यामुळं तिथं माझे डोळे म्हटलं तर अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. बरोबर. मी आणि हे माझा आत्मा आणि शरीर असं दोन द्रव्य आहेत पण ते आता एकमेक रूप आहेत ना, वेगळे वेगळे करू शकत नाही, म्हणून त्यांचा अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. दुसरं उदाहरण विचारू का? चुकायचं नाही बरं का. माझा चष्मा, डोळे सांगितले, आता चष्मा सांगा. हा, सगळ्यात खोट्यातलं खोटं नाही ते सगळ्यांना एकदम परफेक्ट येत आहे. जे सर्वथा माझ्यापासून वेगळं आहे, ज्याचं की कधीच माझ्याशी संबंध नाही आहे, त्याचं माझं अस्तित्व एकमेकावर नाही आहे, असं ते लावलं कुठं? त्याला म्हणतात खोट्यातलं खोटा नाही, ज्याला आपण माझं म्हणतोय. हे शिकायचं कशासाठी ते पण प्रयोजन लक्षात घ्या. हे चार नाही का सांगितले? त्याच्यातून आपल्याला आपली वस्तू वेगळी करता यायला पाहिजे. म्हणजे माझं काय आहे आणि पर काय आहे हे समजण्यासाठी हे नाही सांगितले. मग तिथं आपण ज्याला ज्याला माझं म्हणतोय ना, घाला बघू माझा मुलगा कुठं घालायचं? कुठला नाही मयुताई? होय, अनुपचरित. कोण गेलं? सद्भूत उपचरित सद्भूत व्यवहार नाही. हा, चष्मा तेवढं वेगळं लागून लगेच दिसलं, मुलगा कुठं वेगळा दिसतोय? मग मुलगा पण चष्म्यासारखाच वेगळा आहे. मग परवा कॅसेट ऐकली असेल तुम्ही, जितू यांच्या प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं होतं, ध्यानाच्या नंतर आलेलं एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलं होतं. त्यात सांगितलं की जेव्हा ते ध्यानाला बसले होते त्यावेळेस पायामध्ये वेदना व्हायला लागल्या होत्या, पाय दुखायला लागले होते, पद्मासन घालून 1-2 तास बसले होते त्यावेळेस. आणि मग पाय बदलण्याचा विचार आला त्यांना. मग त्यांनी म्हटले की जर ज्या मी खोलीत बसलोय किंवा ज्या चटईवर बसलोय तर त्याचं पण परिणमन प्रत्येक समयाला चालू आहे. जर त्याला काय होत नाही आहे किंवा त्याचं काय झालं परिणमन तर त्याचं मला काय फरक पडत नाही आहे. मग जेवढं ते परद्रव्य आहे ना, चटई, ही भिंत, हे खोली, तेवढंच हे शरीर सुद्धा परद्रव्य आहे मायापासून वेगळं. आणि त्यामुळं मग जर त्या खोलीत काय होतंय तर मला फरक पडत नाही, मग या शरीरात झाल्यावर का लगेच मला वेदना होती असं म्हणावं. आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं पाय बदलला नाही आणि ते तसेच बसून राहिले. त्यांनी 3-3.5 तास ध्यान केलं. किती सांगा लगेच? 3 तास ध्यान करून दाखवा बघू. तसं म्हणजे करू शकतो आपण, नाही असं नाही. तुम्ही जेवढं करताय ना, 15 मिनिटं 20 मिनिटं करताय आणि पाय बदलताय, त्रास होतो म्हणून सोडून देताय, थोडं वाढवा ना. वाढवलं तर तुम्हाला पण होणार आहे, नाही असं नाही आहे. शेवटी शरीराचा प्रतिकार केल्याशिवाय शरीर शांत राहत नसतं. मरताना तिथे एका ठिकाणी पडून राहता का नाही मरायच्या वेळेस? मग मागं बेडसोल्स होतात शरीराला, सगळीकडनं वेदना व्हायला लागतात, हातापायामध्ये दुखायला लागतं, तरी सुद्धा का पडून राहता एका ठिकाणी? उठून चालायला लागा बघू. तिथं नको, कंटाळा आला म्हणून सोडतो का ती जागा आपण? नाही, तिथं आपण सहन करतोय, त्याचा प्रतिकार करतोय, नाही करतायत म्हणून सोडून देतोय.
मग तसं सांगितलं की आत्म्यासाठी करा ना ती साधना. त्या शरीरासाठी तर अनेक वेळा मेलोय, पण स्वतःसाठी कधी जगलो नाही. म्हणून आता असं जीवन जगा की, काय वाक्य होतं आज म्हणून महात्मा गांधींचं काय वाक्य होतं? कोण बघितलं स्टेटस माझं? हाँ, ऐसा जियो कि जैसे कल मरने वाले हो और ऐसा सीखो जैसे हमेशा जीने वाले हो. काय वाक्य सांगा संजय काका? ऐसा जियो जैसे कल मरने वाले हो. कशासाठी असं म्हटलं? काय वाक्यातनं बोध? ऐसा जियो जैसे कल मरने वाले हो. म्हणजे अशी साधना करा की उद्या मरण आलं तरी, आत्ता मरण आलं तरी मला चालेल, इतकी दृढता असावी आपल्या परिणामांमध्ये. म्हणजे त्या मरणाची भय नको आपल्याला, ह्याच्यासाठी सांगितलं. आणि दुसरं वाक्य, ऐसा सीखो जैसे हमेशा जीने वाले हो. काय म्हणायचं ह्याच्यातून? म्हणजे मरण कधीच येणार नाही ह्याची कला शिका. मरण आलं तरी सुद्धा तुम्ही जगताय ह्याची भावभासना असायला पाहिजे. हे महात्मा गांधींचं वाक्य आहे. पण त्याच्यातून आपल्याला आपल्या महान आत्म्याची जाणीव झाली तर त्या वाक्याचं भावभासना आहे, अन्यथा नाही. म्हणून मी वाक्य टाकणार आहे तुम्हाला आता अभ्यास करायला. टाकू का? त्याचं उत्तर काढायचं. एक 24 तासाचा वेळ देते तुम्हाला. त्याची उत्तरं काढून मला फॉरवर्ड करा, मी चेक करून पाठवते. 4 नाही समजले असतील तर जिनवाणी समजणारे, नाही तर नाही. त्याच्यातून पुढे जाऊन आपल्याला आपला विषय दिसायला पाहिजे. याच्यासाठी जाणार निज ध्रुव आत्मा जाणा. हा मी आत्मा जीवत्व शक्तीवर जगणारा आहे, चेतन स्वरूप आहे, अजर अमर आहे. हे शरीर म्हणजे मी नाहीच भावभासना करा. मनुष्य नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, चेतन आत्माच आहे, जाणतोच आहे. मी आहेच. विसर्जन. नमो सिद्धानं नमो नमो रिहंतानं नमो सिद्धानं नमो आयर्यानं नमो जयानं नमो सोवसाभूयं नमो रिहंतानं नमो सिद्धानं नमो आयर्यानं नमो वज्रायानं नमो